ही आंब्याच्या लागवडीचं विशेष काय आणि ते अशा पद्धतीने का वाढवले, म्हणजे फक्त असे पंजा पद्धतीने का वाढवले? या पद्धतीला म्हणतो थ्रिलेज पद्धत, म्हणजे झाडाला आकार देणे. आपण त्याला पंजा टाईप आकार देतो आणि हे तुम्ही बघत असणारा तार, या तारांना आपण त्यांना ब्रँचेस बांधतो, जेणेकरून ज्यावेळेस वारा वादळ हवा जोरात चालते त्यावेळेस ह्या झाडाची हालचाल झाली नाही पाहिजे. येणारं मोहर जे ते गळलं नाही पाहिजे किंवा येणारं फळ जे ते गळलं नाही पाहिजे आणि इझिली याच्यावर काम करता येते. फळ तोडणे सोपी होते, कुठल्याच प्रकारचा रोगराई येत नाही आणि मोठं जर वादळ आलं तर त्या वादळाच्या वेळेस हे झाड वाचू शकतं. फळगड होत नाही, फुलगड होत नाही. आणि वरती तुम्ही जे तार बांधले त्याच्यावर वरती काय शेडनेट टाकता का? ज्यावेळेस हां त्याच्यात शेड असते आमची तशी पांढऱ्या रंगाची. ज्यावेळेस टेम्परेचर अति जास्त झालेलं असतं तर त्यावेळेस आपण त्याला ओढतो. त्याच्यामध्ये ह्युमिडिटीसुद्धा कंट्रोलमध्ये येते आणि एखाद्या वेळेस जर गारपिटीची संभावना आली, मौसम विभागाने जर सांगितलं की बाबा या 15 दिवसात महिन्याभरात गारपिटीची शक्यता आहे, तर त्यावेळेस आपण त्याला ओढून घेतो. तर जी गारपिटीचा जो मार आहे तो वर अटकला जाईल आणि मुख्य पिकास त्याची काही अडचण होणार नाही. ठीक, धन्यवाद. किती मध्ये केलेले ते? हा 3x2 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 साहेब, 3x2 6x10 फूट. 6x10 फूट. तो होता आपला आता 12